तुटलेली लव्ह स्टोरी भाग 5. ज्याने तिन्ही आयुष्य बदलली. सानिकाच्या घरात वातावरण पूर्णपणे तणावपूर्ण झालं होतं. दारात उभा अनिकेत, समोर शांत चेहऱ्याने उभा रोहन, आत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी उभी सानिका. आज 3 हृदयांचं भवितव्य ठरणार होतं. रोहनने बाजूला होत म्हणालं, आत ये. अनिकेत आत आला. त्याच्या नजरा थेट सानिकावर गेल्या. ती थरथरत होती. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. शेवटी रोहनने शांतपणे विचारलं, काय निर्णय घेतलास? अनिकेतने खोल श्वास घेतला. मी पूर्ण रात्र विचार केला. तो पुढे म्हणाला, प्रेम म्हणजे फक्त कोणाला मिळवणं नाही. प्रेम म्हणजे त्या व्यक्तीचं सुख पाहणं. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अनिकेत तिच्याकडे पाहून म्हणाला, मी आजही तुझ्यावर प्रेम करतो सानिका. हे ऐकताच ती रडू लागली. पण हा शब्द ऐकून सगळे शांत झाले. मी तुला पुन्हा तुटताना पाहू शकत नाही. तू 2 नात्यांच्या मध्ये अडकली आहेस आणि मी पुन्हा तुला ओढू इच्छित नाही. सानिका घाबरून म्हणाली, अनिकेत म्हणजे? अनिकेतने डोळे पुसले. म्हणजे मी तुला सोडतोय. घरात शांतता पसरली. सानिका स्तब्ध झाली. नाही. ती धावत त्याच्यासमोर आली. यावेळी मला सोडून जाऊ नकोस. अनिकेतच्या डोळ्यात वेदना होती. पहिल्यांदा तू मला सोडलंस, आज मी तुला सोडतोय. कारण कधी ना कधी हे संपवायलाच हवं. सानिका जमिनीवर बसून रडू लागली. रोहन ही शांत उभा होता. त्याच्या मनात ही वेदना होती. अनिकेत त्याच्याकडे वळला. रोहन, तू खूप चांगला माणूस आहेस. तिला कधीच एकटी सोडू नकोस. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तू खात्रीने हा निर्णय घेतोयस? अनिकेत हलकसा हसला. काही निर्णय आनंदासाठी नसतात, ते फक्त योग्य असतात. तो वळला. सानिका रडत ओरडली, अनिकेत थांब. पण यावेळी त्याने मागे वळून पाहिलं नाही. तो कायमचा निघून गेला. त्या क्षणी सानिकाला जाणवलं, ज्याच्यावर ती खरं प्रेम करत होती तो पुन्हा एकदा दूर गेला. पण यावेळी कायमचा. रोहन तिच्या जवळ बसला. सानिका, ती रडत म्हणाली, मी सगळं हरवून बसले. रोहन हळू आवाजात म्हणाला, नाही, तू अजूनही स्वतःला मिळवू शकतेस. दुसऱ्या बाजूला अनिकेत रस्त्यावर चालत होता. डोळ्यात अश्रू, ओठांवर वेदनादायक हसू. फोन वाजला. काव्या. तो काही क्षण पाहत राहिला आणि मग कॉल उचलला. हॅलो. काव्या म्हणाली, निर्णय झाला? अनिकेतने आकाशाकडे पाहिलं. हो. आता माझ्याकडे काहीच उरलं नाही. काव्या शांतपणे म्हणाली. मग नव्याने सुरू कर. अनिकेत काही क्षण शांत राहिला. पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं खरं हसू उमटलं. सानिका रोहनला स्वीकारेल का? आणि काव्या अनिकेतच्या आयुष्यात नवीन प्रेम बनून येईल का? हरवलेलं प्रेम आणि नव्या नात्याची चाहूल. अनिकेत निघून गेल्यावर सानिकाच्या आयुष्यात एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. घरात सगळं तसंच होतं. तीच माणसं, तेच वातावरण, तेच घर. पण तिला तिच्या मनातलं सगळं बदललं होतं. ती दिवसभर शांत राहू लागली. ना कुणाशी बोलणं, ना हसणं, ना स्वतःकडे लक्ष देणं. रोहन हे सगळं पाहत होता. त्याला सानिकाची वेदना जाणवत होती. एका संध्याकाळी सानिका बाल्कनीत उभी होती. डोळ्यात पाणी. रोहन तिच्या जवळ आला. कॉफी. त्याने कप तिच्यासमोर धरला. ती शांतपणे कप घेत म्हणाली, थँक्यू. काही क्षण शांतता. रोहन हळू आवाजात म्हणाला, तू स्वतःला इतकी शिक्षा का करतेस? सानिकाचे डोळे भरले. कारण मी पात्र आहे. मी 2 माणसांचं आयुष्य दुखावलं. रोहन तिच्याकडे पाहत म्हणाला, तू चूक केलीस, पण तू वाईट नाहीस. हे शब्द ऐकून सानिका रडू लागली. मी तुला कधीच नवरा म्हणून स्वीकारलं नाही. रोहन शांतपणे म्हणाला, माहितीये, पण मी तुझ्यावर जबरदस्तीही केली नाही. ती त्याच्याकडे पाहत राहिली. पहिल्यांदाच तिला रोहन फक्त नवरा नाही तर एक खरा माणूस दिसू लागला. दुसऱ्या बाजूला अनिकेत आता काव्यासोबत जास्त वेळ घालवू लागला होता. ऑफिसमध्ये, कॅफेत, कामानंतरच्या छोट्या गप्पांमध्ये काव्या त्याला पुन्हा हसवायला शिकवत होती. इतका गंभीर राहू नको, ती हसत म्हणाली. अनिकेत हलकसं हसला. मी आधी असा नव्हतो, मग परत तसाच हो, ती सहजपणे म्हणाली. काव्यासोबत असताना त्याला पहिल्यांदा शांत वाटत होतं. एक दिवस दोघं समुद्रकिनारी बसले होते. काव्या म्हणाली, तुला अजूनही तिची आठवण येते? अनिकेत काही क्षण शांत राहिला. हो, पण आता ती वेदना कमी होते. काव्या हसली. म्हणजे मी काम करते. अनिकेत तिच्याकडे पाहून म्हणाला, तू माझ्या आयुष्यात उशिरा आलीस. काव्या म्हणाली, पण योग्य वेळी. दोघं एकमेकांकडे पाहून हसू लागले. दुसऱ्या बाजूला रात्री सानिका रोहनच्या रूममध्ये आली. रोहन पुस्तक वाचत होता. रोहन, तो वर पाहतो. हां. सानिका थरथऱ्या आवाजात म्हणाली, मी तुझ्याशी बोलू शकते का? नेहमी. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तू माझ्यासाठी इतकं केलंस आणि मी तुला काहीच दिलं नाही. रोहन शांतपणे म्हणाला, तू अजूनही स्वतःला दोष देतेस. नाही, ती म्हणाली, आज पहिल्यांदाच मी तुला समजून घेतलं. रोहन स्तब्ध झाला. मला माहिती नाही प्रेम आहे की नाही, पण मला एक संधी द्यायची आहे आपल्या नात्याला. रोहनच्या डोळ्यात चमक आली. सानिका. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच मनापासून आनंद दिसत होता.
त्या रात्री दोघांच्या नात्यात पहिल्यांदाच आशेचा किरण दिसला. सानिका आणि रोहनचं नातं आता फुलेल का? आणि काव्य अनिकेतच्या आयुष्यात प्रेम बनून राहील का? जखमांवर फुललेलं प्रेम आणि भूतकाळाचा अनपेक्षित धक्का. वेळ हळूहळू पुढे सरकत होता. जखमा पूर्ण भरल्या नव्हत्या, पण त्या जखमांवर आता मलम लावायला सुरुवात झाली होती. सानिका आणि रोहन, त्या रात्रीनंतर दोघांच्या नात्यात काहीतरी बदललं होतं. पूर्वीसारखी औपचारिकता उरली नव्हती. शब्द अजून कमी होते, पण नजरेत आपुलकी वाढली होती. सकाळी सानिका किचनमध्ये नाश्ता बनवत होती. रोहन ऑफिससाठी तयार होत होता. आज इतक्या लवकर उठलीस? रोहन हसत म्हणाला. सानिका हलकसं हसली. हो, कारण आज पहिल्यांदा तुझ्यासाठी नाश्ता बनवायचा होता. रोहन थबकला. माझ्यासाठी? हो, ती म्हणाली. आतापर्यंत फक्त कर्तव्य म्हणून सगळं केलं, आज मनापासून. रोहनच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. मग आज ऑफिसला उशीर झाला तरी चालेल. दोघं पहिल्यांदाच एकत्र बसून हसत नाश्ता करू लागले. त्या क्षणी त्यांच्या नात्यातील पहिलं खरं हसू जन्माला आलं होतं. दुसऱ्या बाजूला रोहन आणि काव्या ऑफिसमध्ये होते. काव्या नेहमीप्रमाणे चैतन्याने भरलेली. मिस्टर सिरियस, आज संध्याकाळी प्लॅन आहे. अनिकेतने भोवया उंचवल्या. कसला? मी सांगते तिथे ये, बाकी सरप्राईज. संध्याकाळी काव्या त्याला एका छोट्या आर्ट कॅफेत घेऊन गेली. तिथे लाईव्ह म्युझिक, मंद लाईट, सुंदर वातावरण. वा, अनिकेत म्हणाला. मी कधी आलो नव्हतो इथे. काव्या हसली. म्हणून तर आणलं. दोघं हसले. गप्पा, हशा, छोट्या आठवणी. अनिकेत खूप दिवसांनी मनापासून हसत होता. काव्याने त्याच्याकडे पाहत विचारलं, आज तू खूप वेगळा दिसतोयस. कसा? हलका, जणू एखादं ओझं उतरलंय. अनिकेत काही क्षण शांत राहिला. कदाचित मी भूतकाळाला पकडून ठेवणं थांबवलंय. काव्याच्या डोळ्यात चमक आली. मग भविष्याला एक संधी दे. अनिकेत तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात काहीतरी नवीन हलत होतं. दुसऱ्या बाजूला रात्री रोहन ऑफिसमधून उशिरा घरी आला. थकलेला, दमलेला. दरवाजा उघडताच घरात सुगंध पसरला होता. डायनिंग टेबलवर मेणबत्त्या, सुंदर सजावट आणि सानिका साडीमध्ये उभी. रोहन स्तब्ध झाला. हे सगळं? सानिका लाजत म्हणाली. आज आपल्यासाठी. का? ती हसली. कारण तू मला नवं नातं दिलं आहेस आणि मी तुला आजपासून मन देण्याचा प्रयत्न करते. रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. तो तिच्याजवळ गेला. सानिका, मला काहीच नको, फक्त तू अशी हसत राहा. सानिकाच्या डोळ्यात ही अश्रू आले. त्या रात्री दोघांनी पहिल्यांदा मनमोकळेपणाने खूप गप्पा मारल्या. पहिल्यांदा. ते नवऱ्या बायकोसारखे वाटत होते. पण आयुष्य इतकं सोपं असतं का? दुसऱ्या दिवशी सकाळी सानिका कपाट लावत होती. जुन्या साड्यांच्या बॅगेत तिला एक छोटा बॉक्स सापडला. तिने उघडला. आत एक चांदीची चेन आणि एक पत्र. तिचे हात थरथरले. हे अनिकेतने तिला कॉलेजच्या शेवटच्या दिवशी दिलं होतं. तिने पत्र उघडलं. जर आधी मी तुझ्यासोबत नसलो तरी लक्षात ठेव, मी तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करीन. अनिकेत. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. का का अजूनही तू माझ्या आयुष्यातून जात नाहीयेस? तेवढ्यात रोहन मागून आला. काय झालं? सानिका घाबरली. पत्र हातातून खाली पडलं. रोहनने ते उचललं, वाचलं आणि त्याचा चेहरा बदलला. घरात पुन्हा एकदा शांतता पसरली. सानिका. त्याचा आवाज यावेळी थंड होता. म्हणजे तो अजूनही आपल्या घरात आहे. सानिका स्तब्ध झाली. तिने समजावण्याचा प्रयत्न केला. नाही रोहन, मी. तो मागे सरकला. मी समजलं होतो भूतकाळ संपलाय. त्याच्या डोळ्यात पुन्हा वेदना होती. पण तो अजूनही आपल्यामध्ये उभा आहे. सानिकाच्या चेहऱ्यावर भीती पसरली. अवघडीनं तयार झालेलं नातं पुन्हा तुटणार होतं का? रोहन पुन्हा दूर जाईल का? सानिकाचा भूतकाळ कायमचा संपेल का? आणि अनिकेत काव्याच्या नात्यात येणारा कोणता मोठा क्षण? भूतकाळाची राख आणि वर्तमानाची आग. घरात शांतता होती. पण त्या शांततेत राग, वेदना आणि तुटलेला विश्वास दडलेला होता. रोहनच्या हातात अजूनही ते पत्र होतं. अनिकेतचे शब्द. मी तुझ्यावर शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम करेन. हे शब्द रोहनच्या मनात काट्यासारखे रुतले होते. सानिका घाबरून त्याच्यासमोर उभी होती. रोहन, प्लीज माझं ऐक, तो शांतपणे म्हणाला. काय ऐकू? हे पत्र जुनं आहे. मी ते मुद्दाम जपून ठेवलं नव्हतं. पण ते होतं ना इथे. त्याचा आवाज कठोर झाला. सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले. मी खरंच विसरले होते. रोहन कटू हसला. तू पत्र विसरली असशील, पण त्याला नाही. हे ऐकून सानिकाचं मन हादरलं. नाही रोहन, ती रडत म्हणाली. मी प्रयत्न करते. मी खरंच आपल्या नात्याला संधी देते. रोहनने डोळे बंद केले. मलाही तसं वाटायला लागलं होतं. तो पुढे म्हणाला. पण प्रत्येक वेळी तो माणूस आपल्यामध्ये येतो. सानिका रडत खाली बसली. मी काय करू? भूतकाळ पुसून टाकू का? रोहन शांतपणे म्हणाला. भूतकाळ पुसता येत नाही, पण त्यातून बाहेर पडता येतं. त्याने पत्र तिच्या हातात दिलं. निर्णय तुझा आहे. हे जपून ठेवायचं की जाळून टाकायचं? हे बोलून तो बाहेर निघून गेला. सानिका हातात पत्र घेऊन स्तब्ध बसली. तिच्या हातात फक्त कागद नव्हता, तो तिचा भूतकाळ होता. तिने अनिकेतसोबतचे दिवस आठवले. पहिली भेट, कॉलेज, प्रेम, वियोग आणि मग रोहन आठवला. त्याची साथ, त्याचा समजूतदारपणा.
त्याचं शांत प्रेम. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती उठली, स्वयंपाकघरात गेली, गॅस पेटवला, पत्र हातात घेतलं. हात थरथरत होते. माफ कर अनिकेत, ती पुटपुटली आणि तिने पत्र ज्वाळांमध्ये टाकलं. कागद जळत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. जणू तिच्या आयुष्याचा एक अध्याय संपत होता. दुसऱ्या बाजूला अनिकेत आणि काव्या समुद्रकिनारी फिरत होते. वारा, लाटा, शांत संध्याकाळ. काव्या म्हणाली, आज तू खूप शांत दिसतोयस. अनिकेत हसला, कारण आता मी स्वतःशी भांडण थांबवलंय. काव्या त्याच्याकडे पाहत म्हणाली, म्हणजे आता पुढे जाशील? अनिकेत तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, जर तू सोबत असशील तर. काव्या स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यात आनंद चमकला. हा प्रपोजल आहे का? अनिकेत हसला. ट्रायल व्हर्जन समज. दोघं मोठ्याने हसू लागले. पहिल्यांदाच अनिकेतच्या आयुष्यात प्रेम वेदनेशिवाय येत होतं. दुसऱ्या बाजूला रात्री रोहन घरी परतला. घरात मंद प्रकाश होता. टेबलवर राखेचा छोटा तुकडा पडला होता. सानिका शांत उभी होती. मी निर्णय घेतला, ती म्हणाली. रोहन तिच्याकडे पाहत राहिला. मी भूतकाळ जाळून टाकला. त्याच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं. आणि आता? ती रडत म्हणाली, जर तू तयार असशील तर मला वर्तमान जगायचं आहे तुझ्यासोबत. रोहन काही क्षण काहीच बोलला नाही. तो तिच्या जवळ आला. तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. मला पत्र जाणारी सानिका नको आहे. ती घाबरली. तो हलकासा हसला. मला मनाने माझ्याकडे येणारी सानिका हवी आहे. सानिका रडत त्याच्या मिठीत शिरली. पण वरच्या मजल्यावरून कुणीतरी हे सगळं पाहत होतं. रोहनची आई. तिच्या चेहऱ्यावर नाराजी होती. पुढील भागात सानिकाच्या आयुष्यात नवा शत्रू येणार. रोहनची आई हे नातं मोडण्याचा प्रयत्न करणार का? आणि अनिकेत काव्याचं नातं खरंच प्रेमात बदलेल का? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.